नागपूरच्या अंबाझरी रोडवरील विद्यापीठ परिसरात आयोजित ॲडव्हान्टेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सव सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. विदर्भाला जागतिक औद्योगिक नकाशावर ठळकपणे स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या 3 दिवसीय प्रदर्शनात 350हून अधिक स्टॉल्सद्वारे विदर्भाची औद्योगिक ताकद प्रदर्शित करण्यात आली आहे. एम्पॉवरिंग ग्रोथ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात MSME, संरक्षण, लॉजिस्टिक्स आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची मांडणी करण्यात आली आहे. स्थानिक उद्योजकांना जागतिक संधी उपलब्ध करून देणाऱ्या या व्यासपीठावर दररोज हजारो नागरिक आणि प्रतिनिधी भेट देऊन विदर्भाच्या प्रगतीचा हा सोहळा अनुभवत आहेत. या औद्योगिक महाकुंभाला नागपूरचे सुप्रसिद्ध आणि जागतिक विक्रमवीर शेफ विष्णू मनोहर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन उद्योजकांशी संवाद साधला आणि विदर्भाच्या औद्योगिक विकासाचे कौतुक केले. विशेषतः नागपूर फूड फेस्टिवल आणि फूड प्रोसेसिंग क्षेत्रातील स्टॉल्सनी त्यांचे लक्ष वेधून घेतले. विष्णू मनोहर यांच्या उपस्थितीने प्रदर्शनातील वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारला होता. यावेळी बोलताना त्यांनी उद्योजकता आणि खाद्य संस्कृती ही विदर्भाची 2 बलस्थाने असून अशा उपक्रमांमुळे स्थानिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळेल असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या भेटीने प्रदर्शनाचे ग्लॅमर तर वाढलेच, पण त्याचबरोबर स्थानिक फूड इंडस्ट्रीतील नवोद्योजकांनाही मोठे प्रोत्साहन मिळाले. सर, काय सांगाल तुम्ही नागपुरातील जे बिझनेसमॅन्स आहेत, छोटे छोटे लघुउद्योग सांभाळण्यासाठी हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे जे काय प्रयत्न सरकार करत आहे किंवा विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन जे प्रयत्न करत आहे त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून आभार मानायला हवे की एवढे वेगवेगळ्या स्तरातले इंडस्ट्रियलिस्ट हे नागपुरात येत आहेत आणि याच्यामुळे आपलं नागपूर जे आहे ते मोठं व्हायला अजून बूस्टअप मिळत आहे. नवीन नवीन उद्योगधंदे उघडत आहेत आणि इथल्या मुलांना काम मिळत आहे. थँक्स टू नितीनजी आणि देवेंद्रजी फडणवीस आणि ऑल इंडस्ट्रियलिस्ट. आपण इथे बघितलं का कॉलेजमधल्या मुलांचा देखील फार गर्दी दिसते, त्याबद्दल तुम्ही जे कॉलेजमध्ये नवीन स्टार्टअप्स केले जातात प्रोजेक्ट, त्याबद्दल काय सांगता? कॉलेजमधल्या मुलांची गर्दी याच्यासाठी दिसते की त्यांना दिसतं आहे की नवीन नवीन प्रोजेक्ट जे इथे येत आहेत तर त्यांना कामाच्या संधी ज्या आहेत ते फक्त नागपुरात उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी त्यांना पुणे किंवा अजून मुंबई, बंगलोर सारख्या ठिकाणी जायची गरज नाही आहे आणि कोणाला आपलं शहर आवडत नाही आणि शहर आता एवढं सुंदर मेट्रो सिटीच्या तुलनेमध्ये कुठेही मागे नाही असं शहर झालेलं आहे. तर सर्वजण त्याच्याकडे आता आशा लावून बसल्यात की ते जास्तीत जास्त इंडस्ट्रीज उघडतील आणि आम्हाला काम मिळेल. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.